नमस्कार. उज्ज्वल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज नाशिककडे येत असताना, मुंबईला जात असताना सगळ्यात प्रथम आठवण येते ती कसारा स्टेशन. आणि आज कसारा स्टेशनला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. आज सकाळपासून आपण बघतोय 4 नंबर असो, 1 नंबर असो, 2 नंबर असो, स्वच्छता अभियान. आणि कसारा म्हटलं म्हणजे हे मुंबईचं हे नाक म्हटलं तरी चालेल. आणि आज कसारा स्टेशनला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण रेल्वे कर्मचारी, RPF, GRP, स्टेशन मास्तर सकाळपासून स्वच्छता अभियान आपण बघतोय. कसारा स्टेशन म्हणजे एकमेव मुंबईकडे येताना म्हटलं तर लास्ट स्टेशन आणि जाताना म्हणलं पहिलं स्टेशन आठवते ते कसारा स्टेशन. आपण स्टेशन मास्तर चरण साहेब यांच्या संग पण आपण संवाद साधणार आहे. त्याचप्रमाणे BJPचे सर्व पदाधिकारी यांच्या संग पण आपण संवाद साधणार आहे. उज्ज्वल महाराष्ट्र, सोमनाथ भगत, कसारा. कसारा रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल मी संपूर्ण प्रवाशांचे व कसारा गावातील जनतेला मी शुभेच्छा देतो. आणि ह्या दिनाचं औचित्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी कसारा विभाग आणि कसारा शहराच्या वतीने आपल्या स्टेशनचे प्रबंधक मॅनेजर करण सिंग साहेब यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने 4 गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्काराचा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आमच्या गावाच्या वतीने साहेबांनी सत्कार स्वीकारावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. गुलाब पुष्प द्या. रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक नरपत सिंग साहेब यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तानाजी जाधव साहेब, कुंदनजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे युवराज जगताप, दत्तूभाऊ ढवळे आणि भारत शिंदे, लव माळी साहेब आणि समाधान धोंडे आणि सर्व रेल्वेचे आपले कर्मचारी आज कसारा रेल्वे स्टेशनला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. आणि ही कसारा गावासाठी अतिशय आनंदाचा क्षण असल्यामुळे भारतीय जनता पार्टी कसारा विभागाच्या वतीने आज सर्व पदाधिकारी उपप्रबंधक साहेबांचा शाल व गुलाबाचे फूल देऊन या ठिकाणी सत्कार करत आहेत. आणि त्यांनी तो सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. कर्मचाऱ्यांना पण देऊ ना आपण. या शिंदे साहेब तुम्ही घ्या ना. होने पर कसारा स्टेशन सभी कर्मचारी और पैसेंजर बहुत बहुत शुभकामनाएं. आज या ठिकाणी आपण कसारा रेल्वे स्थानकामध्ये कसारा रेल्वे स्थानकाला 1925 ते आज मिती 2025 या कालावधीमध्ये 100 वर्ष सेंचुरी पूर्ण झालेली आहे. आणि त्या निमित्ताने आपण भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत या ठिकाणी आपले उपप्रबंधक सिंग साहेब आणि आपले रेल्वे कर्मचारी पॉईंट्समन यांच्यासोबत त्यांचा या ठिकाणी छोटेखानी सत्कार केलेला आहे. आणि तो त्यांनी गोड मानून घेतलेला आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने हे सांगू इच्छितो की केंद्रामध्ये आपलं श्री नरेंद्र मोदी यांचं जे सरकार आहे त्यांनी आत्तापर्यंत आपल्या रेल्वेचं जाळं संबंध भारतात जिथं जिथं जाता येईल तिथं तिथं त्यांनी खूप चांगलं असं
रेल्वेला निधी उपलब्ध करून आजपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी रेल्वे खूप मोठी केलेली आहे आणि आपल्या भारताचं खरं म्हणजे आर्थिक चलन हे आपल्या रेल्वेवरती अवलंबून आहे आणि म्हणूनच आपले माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज श्री कपिलजी पाटील यांच्या निधीतून आपलं पूर्वीचं कसारा स्टेशन कसं होतं आणि आताचं कसारा स्टेशन कसं आहे हे आपण आपल्या डोळ्याने बघत आहोत आणि आपण सर्वांच्या साक्षीने हा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी छोटे खाणी का होईना परंतु आपण संपन्न करतोय, साजरा करतोय। मी आपल्या कसारावासियांना आणि सर्व स्टेशन मास्टर त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने हार्दिक शुभकामना देतो। त्याचप्रमाणे